रहा अपडेट न्यूज। सभासद नोंदणीसाठी 40 गावातील बँकांतून सुमारे 8,000 डिमांडेड ड्राफ्ट, नागरिकांचा मोठा प्रतिसाद। राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीच्या पार्श्वभूमीवर 40गाव शहरातील विविध बँकांमधून मोठ्या प्रमाणावर डिमांडेड ड्राफ्ट काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 27 ते 30 जानेवारी दरम्यान नागरिकांनी सभासद होण्यासाठी मोठी गर्दी करत सुमारे 8,000 डिमांडेड ड्राफ्ट काढल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येत आहे। यापूर्वी संस्थेच्या संचालक मंडळानं गुप्तपणे काही सभासद नोंदणी केल्याचा आरोप होताच 26 जानेवारी रोजी 40 गाव येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक झाली होती। या बैठकीत सभासद प्रक्रिया पारदर्शक करावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सभासद नोंदणीसाठी प्रयत्न सुरू केल्याचं चित्र दिसत आहे। प्राथमिक माहितीनुसार विविध बँकांमधून काढण्यात आलेल्या डिमांडेड ड्राफ्टची अंदाजे आकडेवारी अशी: बँक ऑफ महाराष्ट्र 700, स्टेट बँक ऑफ इंडिया 600, SBI कृषी शाखा 2000, IDBI बँक 350, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 500, जळगाव जनता बँक 100 ते 200, JDCC बँक 40 गाव 600, JDCC बँक शिरसगाव 400, बँक ऑफ बडोदा 550, कॅनरा बँक 350, बँक ऑफ इंडिया 200, देवगिरी सहकारी बँक 150, ॲक्सिस बँक 800 ते 900, HDFC बँक 400। हे सर्व डिमांडेड ड्राफ्ट राष्ट्रीय शिक्षण सहकारी प्रसारक मंडळ लिमिटेड या नावानं काढण्यात आल्याची माहिती बँकिंग सूत्रांकडून मिळते आहे। अधिकृत अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी एवढ्या मोठ्या संख्येनं डीडी काढले जाणं हे सभासद नोंदणीबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या उत्सुकता व जागृतीचं द्योतक मानलं जात आहे। दरम्यान अर्ज सादर केल्यानंतर किती जणांचे सभासदत्व स्वीकारले जाणार याबाबत संस्थेकडून स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर झालेली नाहीये। त्यामुळे डिमांडेड ड्राफ्ट काढलेल्या या सर्व उमेदवारांचे सभासदत्व होणार का हा प्रश्नही उपस्थित होत आहे। सभासद प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवून सर्व पात्र अर्जदारांना समान संधी द्यावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे। संस्थेकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.